Students, last time we have started with the pattern allowances. Allowances is nothing but it is for the extra material or which is provided on the pattern, because whenever we are doing casting, it is going to change because of some unavoidable things, such as we can say the temperature or the moisture or the other atmospheric conditions, and to compensate that changes, we have to provide some allowances on the patterns. So we have seen in the first, we have seen shrinkage allowance. Shrinkage, or it may be also known as contraction allowance. So whenever we are doing casting, we are heating the metal to its melting stage, or we can say that molten metal or the liquid form of the metal is poured into the mold, and that is allowed to solidify. So after a period of time it will get solidified, and then we'll get the casting, that solidified casting of the required material which we have poured in the mold. आता त्या कास्टिंग जेव्हा ते सॉलिडिफिकेशन होते त्या कास्टिंगचं लिक्विड स्टेज, म्हणजे जे पोरिंग टेम्परेचर असतं जेव्हा आपण पोअर करतो मटेरियल मोल्डमध्ये, त्या पोरिंग टेम्परेचरपासून तर रूम टेम्परेचरपर्यंत येईपर्यंत त्याला वेगवेगळ्या फेजेसमधून जावं लागतं, आणि म्हणून त्याचा जो शेप आहे तो चेंज होतो. पोरिंग टेम्परेचर इज दी हायेस्ट टेम्परेचर, मीन्स ज्याला आपण हीट करतो. एखादा मेटलला वितळायचं जेव्हा सुरू होईल, ते लिक्विड फॉर्ममध्ये सुरू होईल येणं, त्याच्यानंतरही त्याला आपण हीट करत राहतो. आणि ते जे पोरिंग टेम्परेचर आहे, जे लिक्विडस टेम्परेचरच्या खूप जास्त वर असतं, त्या टेम्परेचरवर आपण मेटल पोअर करतो. सो इट विल गेट इझिली पोअर्ड इन टू दी मोल्ड, अँड इट कॅन फ्लो इन दॅट कॅव्हिटी, इन ऑल दी पोर्शन्स ऑफ दी कॅव्हिटी ऑफ दी मोल्ड. आणि जेव्हा त्याला आपण ठेवून देतो सॉलिडिफिकेशनसाठी किंवा कुलिंगसाठी, त्याच्यानंतर आपल्याला ते कास्टिंग मिळतं. सो इट गोज थ्रू लॉट ऑफ चेंजेस, अँड बिकॉज ऑफ दॅट वी हॅव टू प्रोव्हाइड सर्टन अलाउन्सेस. सो पहिला अलाउन्स आपण पाहिला होता कॉन्ट्रॅक्शन अलाउन्स, किंवा त्याला श्रिंकेज अलाउन्स म्हणतो आपण, की टेम्परेचर, पोरिंग टेम्परेचर टू दी रूम टेम्परेचर. So this already we have seen last time. Then second we have seen the मशीनिंग अलाउन्स. आता जो कास्टिंग आपल्याला मिळतो आहे मोल्डमधून, तो कास्टिंग आपला रॉ कास्टिंग आहे. त्याला आपल्याला बरेच वेळा कट करायचं काम पडतं, एक्स्ट्रा मटेरियल रिमूव्ह करायचं काम पडतं, त्याला सरफेस फिनिशिंगचं काम पडतं, त्याच्यावर थ्रेड पाडायची आहे किंवा कुठं होल पाडायचा आहे. तर दॅट वी शूड बी एबल टू डू, म्हणजे आपलं पण ते करू शकलो पाहिजे. त्याच्यावर सरफेस फिनिशिंग करायचं आहे म्हणजे आपल्याला काहीतरी मटेरियल त्या कास्टिंगवरून रिमूव्ह करावं लागेल. आता रिमूव्हल केल्यानंतर त्याचा डायमेन्शन चेंज होईल, तर ते डायमेन्शन अंडरसाईज नाही झालं पाहिजे. म्हणजे आपली जी रिक्वायर्ड डायमेन्शन्स आहेत, इट शुड बी satisfied or should be fulfilled, so that it should not be undersized. So that's why this allowance is provided, machining allowance. This we have seen last time. Then we have seen draft and trapper allowance. मी याच्यात एक उदाहरण पण दिलं होतं कुल्फीचं, की एखादा पॅटर्न आपल्याला रिमूव्ह करायचा आहे मोल्डमधून. आपण काय केलं की मोल्डमध्ये पॅटर्न ठेवला, त्याच्यानंतर सँडचं रॅमिंग केलं, सँड त्याच्या आजूबाजूला पूर्ण रॅमिंग करून त्याला प्रेस केलं. आता तो खोपा किंवा तो जी कॅव्हिटी आहे ती तयार झालेली आहे. आता आपल्याला तो पॅटर्न त्याच्यातून विड्रॉ करायचा आहे. तो विड्रॉ करणं सोपं झालं पाहिजे. जसं आता एखादा सॉलिड पॅटर्न आहे किंवा असा रेक्टँग्युलर पॅटर्न आहे, याला रिमूव्ह केलं तर ही आतमधली जी कॅव्हिटी आहे ही डिस्टर्ब होऊ शकते, डिस्टॉर्ट होऊ शकते, खराब होऊ शकते. So a certain angle is provided, a draft is provided on this type of surfaces, that is known as tapper. We can see here in the second diagram it is shown. Here it is perfectly rectangular, and it takes difficulty in withdrawing that
पॅटर्न त्याला बाहेर काढणं खूप कठीण होऊन जाते, कारण त्याला बाहेर काढताना ही आतमधली जी कॅव्हिटी आहे ही खराब होऊ शकते. आणि हे जे आहे टॅपर, त्याला थोडा अँगल दिलेला आहे, ड्राफ्ट दिलेला आहे, तर याला काढणं सोपं जाते, म्हणून हा आपण अलाउन्स देतो अशा पार्ट्सवर. देन देर इज नेक्स्ट इज रॅपिंग अलाउन्स. रॅपिंग किंवा शेकिंग अलाउन्स म्हणतो आपण. आता जेव्हा आपल्याला पॅटर्न बाहेर काढायचा असतो, विड्रॉ करायचा असतो, बिफोर विड्रॉईंग द पॅटर्न इट इज रॅप्ड. त्याला हलवलं जातं, कारण एकाएकी तुम्ही काढलं तर ती कॅव्हिटी खराब होऊन जाईल. तर तुम्हाला थोडं हलवून त्याला बाहेर काढावं लागेल. सो फॉर दॅट यू हॅव टू प्रोव्हाइड ए सर्टन अलाउन्स. सो बिफोर विड्रॉईंग दॅट पॅटर्न इट इज रॅप्ड अँड देअर बाय दी साईज ऑफ द मोल्ड कॅव्हिटी इन्क्रीजेस. आता मोल्ड कॅव्हिटी जी आहे ती मोठी होईल जर त्याला तुम्ही हलवून काढलं, हळूहळू त्याला बाहेर विड्रॉ केलं, तर नॅचरली मोल्ड कॅव्हिटी जी आहे ती त्या पॅटर्नच्या साईजपेक्षा मोठी होईल, थोडी मोठी होईल. तर तो अलाउन्स आपल्याला त्याच्यात ठेवावा लागेल. ॲक्च्युली बाय रॅपिंग दी एक्सटर्नल सेक्शन्स मूड आउटवर्ड्स. एक्सटर्नल सेक्शन्स जे असतात पॅटर्नचे ते बाहेर येतात, पण इन्क्रीजिंग दी साईज, त्याची साईज वाढते. पण जे इंटर्नल सेक्शन्स असतात ते आतमध्ये मूव्ह होतात आणि त्याची जी साईज आहे आतमधल्या कॅव्हिटीची ती कमी होते. सो टेकिंग इंटू कन्सिडरेशन आपल्याला त्या यांनी आपल्याला त्याच्यावर अलाउन्सेस द्यावं लागतील. दिस मोमेंट मे बी सिग्निफिकंट इन केस ऑफ स्मॉल अँड मीडियम साईज कास्टिंग, बट इट इज सिग्निफिकंट इन केस ऑफ लार्ज कास्टिंग. लार्ज कास्टिंगला रिमूव्ह करताना आपल्याला बराच त्याला पॅटर्न जो आहे तोही मोठा राहील. त्याला आपल्याला बऱ्याच त्याला रॅपिंग करून किंवा त्याला हलवून त्याला त्याच्यातून तो काढावा लागेल कॅव्हिटीमधून. सो इट क्रिएट्स इट इज सिग्निफिकंट इन केस ऑफ लार्ज कास्टिंग. सो दिस अलाउन्स इज केप्ट निगेटिव्ह. आता ह्याच्यात हा जो अलाउन्स हा निगेटिव्ह आहे, कारण आपल्याला हलवल्यामुळं कॅव्हिटी मोठी होणार आहे, म्हणून पॅटर्न हा पहिलेच थोडा छोटा घ्यायचा रॅपिंग करता, कारण आपल्याला तो हलवायचा आहे, हलवून त्याला बाहेर काढणार आहे, तर कॅव्हिटी मोठी होणार आहे त्याच्यात, आणि म्हणून दिस इज केप्ट निगेटिव्ह अँड मेड स्लाइटली स्मॉलर इन डायमेन्शन 0.5 to 1 mm. इतक्या डायमेन्शननी तो पॅटर्न जो आहे तो छोटा करतात. सो दिस इज व्हॉट इज रॅपिंग अलाउन्स. रॅपिंग म्हणजे काढताना एकदम तुम्ही काढू शकत नाही. एकदम काढलं तर तो जो कॅव्हिटी आहे ती डिस्टॉर्ट होईल, खराब होईल, आणि म्हणून त्याला हळूहळू आपल्याला काढावं लागेल. सो दॅट इज व्हॉट इज. देन दिस इज डिस्टॉर्शन अलाउन्स. आता काही शेप्स असतात, इरेग्युलर शेप्स असतात किंवा काही कॉम्प्लिकेटेड डिझाईन असतात, तर ते आतमधला एखादा शेप किंवा आतमधली एखादी कॅव्हिटी साईजमध्ये, जसं आता हा यू शेप आहे की एखाद्या कास्टिंगमध्ये यू शेप असेल, तर दॅट विल कॉन्ट्रॅक्ट ॲट दी क्लोज एंड ऑन पुलिंग नंतर त्याची जी क्लोज एंड आहे तिथे तो कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो, वाईल दी ओपन एंड विल रिमेन फिक्स इन पोझिशन. तो ओपन एंड जे आहे म्हणजे यू हा परफेक्ट यू न बनता तो व्ही सारखा होईल, आणि म्हणून हा जे डिस्टॉर्शन आहे ते झालं नाही पाहिजे, म्हणून आपल्याला पहिलेच डायमेन्शनमध्ये तो अलाउन्स द्यावा लागेल. देअरफॉर टू अवॉइड डिस्टॉर्शन द लेग्स ऑफ यू पॅटर्न मस्ट कॉन्वर्ज स्लाइटली. कॉन्वर्ज म्हणजे कन्वर्जिंग पाहिजे, सो दॅट दी साईड्स विल रिमेन पॅरलल आफ्टर पुलिंग. ज्या यूच्या ज्या दोन साईड आहे त्या व्ही सारख्या नाही झाल्या पाहिजे, त्या यू सारख्याच राहिल्या पाहिजे, पॅरलल राहिल्या पाहिजे, म्हणून त्याला हा अलाउन्स देतात, डिस्टॉर्शन अलाउन्स. देन दीज आर राईट फ्रॉम दी श्रिंकेज अलाउन्स टू दी डिस्टॉर्शन अलाउन्स वी हॅव सीन दी अलाउन्सेस. सम आर पॉझिटिव्ह, सम आर निगेटिव्ह. काही केसेसमध्ये पॅटर्न आपल्याला मोठा ठेवावा लागतो, काही केसेसमध्ये पॅटर्न आपल्याला छोटा ठेवावा लागतो, डिपेंडिंग ऑन दी टाईप ऑफ मटेरियल यू आर कास्टिंग, डिपेंडिंग ऑन व्हॉट सॉर्ट ऑफ कास्टिंग यू आर डुईंग, त्याचा शेप, त्याची साईज, त्याचं टेम्परेचर, पोरिंग टेम्परेचर, कोणता मेटल तुम्हाला कास्ट करायचा आहे, या सगळ्या फॅक्टर्स लक्षात ठेवून हे अलाउन्सेस आपल्याला त्या पॅटर्नवर द्यावे लागतात. देन नेक्स्ट इज टाईप्स ऑफ पॅटर्न, की पॅटर्नचे वेगवेगळे टाईप काय.
पहिला आहे सिंगल पीस और सॉलिड पॅटर्न. एक सिंगल पीस पॅटर्न आहे, एकच पीसमध्ये, वन पीस. तर त्याच्यात कोणता जॉईंट नाही आहे किंवा कोणतं पार्टिशन नाही आहे, म्हणजे दोन पार्ट नाही आहेत किंवा कोणतं लूज पीस नाही आहे एखादा त्याला जोडलेला. सिम्पलेस्ट फॉर्म पॅटर्नचा एकच पीस, वन पीस पॅटर्न आहे तो. सो टिपिकल इथे डायग्राम दाखवलेली आहे. वन पीस पॅटर्न, सिंगल पीस पॅटर्न. दिस इज वन फर्स्ट पॅटर्न, सिंगल पीस, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द पॅटर्न. देन सेकंड इज टू पीस स्प्लिट पॅटर्न. आता एखाद्या मोल्ड कॅव्हिटी जी आहे ती मोठी असेल, दोन पीसमध्ये त्या पॅटर्नला बनवतात, टू पीस, आणि ते दोन पीस एकमेकांना जोडून मग एक पॅटर्न बनतो. वेन ए सॉलिड पॅटर्न इज डिफिकल्ट टू विड्रॉल फ्रॉम दी मोल्ड कॅव्हिटी. मोल्ड कॅव्हिटीमधून तो जो पॅटर्न आहे त्याला बाहेर काढणे जर कठीण होत असेल तर तो पॅटर्न दोन पीसमध्ये करा. म्हणजे एक पीस काढल्यानंतर दुसरा पीस काढला, त्याला जोडलं की आपोआप तुम्हाला कॅव्हिटी मिळेल. सो when solid pattern is difficult to withdraw from the mold cavity, then solid pattern is splitted into two parts. त्याला दोन पार्टमध्ये डिवाइड केलं. स्प्लिट पॅटर्न, त्याचं नावच आहे स्प्लिट पॅटर्न, इज मेड इन टू पीसेस, दोन पीसमध्ये, विच आर जॉईंट बाय दी पार्टिंग लाईन. त्याच्या मधात जी दोन पीसेसच्या मधात जी लाईन असते ती पार्टिंग लाईन म्हणतो आपण त्याला. पार्टिंग लाईन बाय मीन्स ऑफ डॉवेल पिन्स. त्या दोन याला पिन्सनी जोडले, म्हणजे त्याचं अलाइनमेंट बरोबर झालं पाहिजे दोन्ही पीसेसचं, म्हणून त्याला दोन्ही कडून डोवेल पिन्स आणि डोवेल होल्स दिलेले असतात. इथं दाखवलेलं आहे. आता ही पिन या होलमध्ये जाऊन बसली की इट विल बी अलाइन्ड प्रॉपरली, असं आपण म्हणू त्याला. एकमेकावर ते व्यवस्थित अलाइन झालेले आहे. सो दिस इज दी टिपिकल डायग्राम ऑफ ए टू पीस पॅटर्न. देन देर इज थ्री पीस और मल्टी पीस पॅटर्न. की एखादा कॉम्प्लिकेटेड शेप असेल जो एका सिंगल पीसमुळे किंवा दोन पीसेसमुळे पॉसिबल नाही, तर त्या केसमध्ये आपण 3 or more पार्ट्स एकत्र करून तो पॅटर्न बनवतो. सो सम पॅटर्न्स आर कॉम्प्लिकेटेड काइंड इन शेप. त्याचा शेपच कॉम्प्लिकेटेड असतो. हेन्स कॅनॉट बी मेड इन 1 or 2 पीसेस बिकॉज ऑफ डिफिकल्टी इन विड्रॉईंग दी पॅटर्न. तर आता या केसमध्ये पॅटर्नला विड्रॉ करणं हे कठीण जाऊ शकतं, आणि म्हणून त्याला पीसेसमध्ये वेगवेगळ्या पीसेस जॉईन करून तो आपण पॅटर्न बनवतो. त्याला मल्टी पीस पॅटर्न किंवा 3 पीस और मल्टी पीस, 3पेक्षा जास्त. देअरफॉर दीज पॅटर्न्स आर मेड इन आयदर 3 पीसेस और इन मल्टी पीसेस. मल्टी मोल्डिंग पास आर नीडेड टू मेक मोल्ड फ्रॉम दीज पॅटर्न्स. याचा जो फ्लास्क किंवा आपण त्याला जार म्हणू तो पण याच्यासोबत. आता इथे पहा तुम्ही, डोवेल्स दाखवलेले आहेत, पिन्स दाखवलेले आहेत, कोअर प्रिंट्स आहेत. कोअर काय आहे, कोअर आपण डिटेलमध्ये विल स्टडी दी कोअर, दी टाईप्स ऑफ कोअर्स अँड ऑल दॅट. पार्टिंग लाईन, कोअर प्रिंट्स. कोअर प्रिंट म्हणजे त्या मोल्डिंग कॅव्हिटीमध्ये किंवा त्या कास्टिंगमध्ये आपल्याला हॉलो पाहिजे असेल, हॉलोनेस पाहिजे असेल, कुठेतरी गॅप पाहिजे असेल, तर तिथे ती कोअर ठेवतो आपण त्याच्यासोबत. विड्रॉ करताना पॅटर्न वेगळा विड्रॉ होतो, कोअर्स वेगळे विड्रॉ होतात, आणि कोअरमुळं काय होतं की ते जे मोल्टन मटेरियल आहे ते तिथे जात नाही, कारण तिथं कोअर असतो, आणि मग तिथं आपोआप कॅव्हिटी तयार होते. जसं आपल्याला हॉलोनेस पाहिजे, एखादा पाईप आहे किंवा पाईप बनवायचा आहे, तर पाईपच्या आतमध्ये हॉलो असतो पाईप, तर तो सिलेंडर बनवायचा आहे, त्याच्या आतमध्ये ते होल ठेवायचा आहे, तर ते होल कोअरच्या साहाय्याने, म्हणजे आतमध्ये कोअर ठेवला की आपोआप तिथे मटेरियल जाणार नाही त्या कोअरमुळं, आणि तिथं आपोआप हॉलोनेस किंवा थ्रू होल तयार होईल. सो दॅट विल सी इन डिटेल, नो डाऊट. सो दिस इज 3 पीस ऑर मल्टी पीस पॅटर्न. देन नेक्स्ट इज मॅच पेट पॅटर्न. आता जर मास प्रोडक्शन असेल, छोटे छोटे कास्टिंग्स असतील, तर ते कास्टिंग आपण एकाच प्लेटवर अरेंज करू शकतो, 4, 5, 6 सिमेट्रिकल, आणि त्याला गेट्स दिले, आणि एकच रनर थ्रू म्हणजे थ्रू विच दी मटेरियल ऑर दॅट मोल्टन मेटल इज रनिंग टू दी मोल्ड कॅव्हिटी, त्याला आपण रनर म्हणतो. ते आपण डिटेलमध्ये पाहू. व्हॉट इज गेट, व्हॉट इज रनर,
what are the different gating systems, that we'll see in detail, no doubt. पण छोटे छोटे कास्टिंग आहेत, मास प्रोडक्शन आहे, तर एकाच वेळेस म्हणजे एक वेळा तुम्ही मेटल पोर केलं की तुम्हाला जेवढ्या त्या प्लेटमध्ये तुम्ही कॅव्हिटीज तयार केलेल्या आहेत पॅटर्न्सच्या सहाय्याने, तेवढे तुम्हाला कास्टिंग मिळून जाते. सो दिस पॅटर्न इज मेड इन 2 हॉल्स. त्याला 2 पार्टमध्ये बनवतात. हॉल्स म्हणजे पार्ट्स, 2 पार्टमध्ये बनवतात. अँड इज माउंटेड ऑन अपोजिट साईड्स ऑफ ए वुडन ऑर मेटॅलिक प्लेट असते, नोन ॲज मॅच प्लेट. मॅच करतं ते दोन जे पार्ट्स आहेत ते मॅच करते. द गेट्स अँड रनर्स आर अटॅच टू दी प्लेट्स. त्या प्लेटला ते अटॅच केलेलं आहे. दिस पॅटर्न इज यूज्ड इन मशीन मोल्डिंग आहे. म्हणजे आपण मॅन्युअली पोअर करत नाही आहे, मशीननी पोअर करतो आहे, तर त्या केसमध्ये मॅच प्लेट पॅटर्न्स आर यूज्ड. एक वेळा ती प्लेट मॅच केली की आतमधलं सगळं व्यवस्थित अलाईन झालं असं आपण समजू शकतो. सो दिस इज व्हॉट इज मॅच प्लेट पॅटर्न. देन देर इज गेटेड पॅटर्न. मास प्रोडक्शन कास्टिंगचं हे पण सेमच आहे की मल्टी कॅव्हिटी मोल्ड्स, म्हणजे एका मोल्डमध्ये तुम्ही वेगवेगळ्या सिमेट्रिक 4 असेल, 6 असेल, 8 असेल, छोटे छोटे कास्टिंग असतील, मास प्रोडक्शन असेल, नंबर ऑफ कास्टिंग एकाच पोरिंगमध्ये एकच वेळा मेटल टाकून तुम्ही मिळवू शकता. त्याच्यासाठी गेटेड पॅटर्न, याला गेट्स दिलेले असतात सगळ्या मोल्ड कॅव्हिटीला, आणि एकाच रनर थ्रू आपण ते मेटल जे आहे ते पोअर करतो. सेम ॲज दी मॅच प्लेट पॅटर्न. So in the mass production of casting, multi-cavity molds are used. Such molds are formed by joining a number of patterns, वेगवेगळे number of patterns and gates, providing a common runner. एकच रनर याला दिलेला आहे, म्हणजे मटेरियल एकाच ठिकाणाहून येईल पण ते सगळ्या कॅव्हिटीजमध्ये जाईल. आणि जेव्हा तुम्हाला ते कास्टिंग सॉलिडिफाय होईल तेव्हा तुम्हाला वेगवेगळे पीसेस मिळतील. कॉमन रनर फॉर दी मोल्टन मेटल. सो दीज पॅटर्न्स आर मेड ऑफ मेटल्स. कारण मास प्रोडक्शन आहे नॅचरली, तर तो पॅटर्न जो आहे तो नेहमी यूज होणार आहे, खूप साऱ्या वेळेसाठी यूज होणार आहे फॉर ए लॉंगर पिरियड ऑफ टाईम. अँड दॅट्स वाय इट इज मेड अप ऑफ मेटल्स. कारण मेटल्स हे जास्त काळ टिकते, त्याचा वेअर अँड टिअर हळूहळू होतो, आणि म्हणून आपण ते पहिलेच पाहिलं की मास प्रोडक्शन असेल तर वी आर युझिंग मेटल पॅटर्न्स. So these patterns are made up of metals and metallic pieces to form gates and runners attached to the pattern. So हे सगळं मेटल्सचं बनलेलं असतं. सो दिस इज गेटेड पॅटर्न. देन देर इज स्केलेटन पॅटर्न. आता स्केलेटन पॅटर्न म्हणजे सांगाडा ज्याला म्हणतो आपण, जर खूप मोठं कास्टिंग आहे तर सॉलिड पॅटर्न तुम्ही यूज नाही करू शकत. आता मोठं कास्टिंग आहे, सॉलिड पॅटर्न तुम्ही यूज केला तर तो खूप हेवी होईल, हँडलिंगसाठी हेवी होईल. त्याला त्या कास्टिंगमध्ये ठेवणे, तिथं कॅव्हिटी तयार करणे, त्याला बाहेर काढणे, दिस विल बी इम्पॉसिबल थिंग्स. सो इन सच केसेस जिथे खूप मोठा कॅव्हिटी आपल्याला पाहिजे आहे, लार्ज कास्टिंग्स आपल्याला पाहिजे आहे, त्या केसमध्ये फक्त त्या पॅटर्नचा ढाचा ज्याला म्हणतो स्केलेटन, तो आपण तयार करतो. त्याला रिब्स आतमध्ये रिब्स दिलेले असतात, त्याच्यावर काहीतरी मेटॅलिक पत्रा वगैरे लावून किंवा लाकडाचंही इवन तो पॅटर्न तयार करतो. सो विथ ओनली ए स्मॉल नंबर ऑफ लार्ज अँड हेवी कास्टिंग, खूप मोठ्या कास्टिंगमध्ये जर बनवायचं असेल तर सॉलिड पॅटर्न आपण यूज करू शकत नाही, ते फार अनइकॉनॉमिकल होईल, हँडलिंगसाठी पण खूप टीडियस होईल किंवा डिफिकल्ट होईल. सो इन दॅट सिच्युएशन वी यूज स्केलेटन पॅटर्न्स. सो इन सच केसेस हाऊएवर ए स्केलेटन पॅटर्न मे बी यूज्ड. This is a ribbed construction of wood which forms an outline of the pattern to be made. एक पट्ट्या लावलेल्या असतात आणि पट्ट्याच्या साहाय्याने तो केज किंवा रिब लावून तो सांगाडा तयार केलेला असतो. दिस फ्रेमवर्क इज फिल्ड विथ लोम सँड अँड रॅम्ड. त्याच्यात सँड टाकून त्याला रॅमिंग केलं जातं. द सरप्लस सँड इज रिमूव्ड. त्याच्यातली सरप्लस सँड जी आहे ती पूर्ण व्यवस्थित साफ केली जाते, रिमूव्ह केली जाते. फॉर राऊंड शेप दी पॅटर्न इज मेड इन 2 हॉल्स. जर राऊंड शेप असेल, एखादा मोठा सिलेंडर बनवायचा आहे, तर तो जो स्केलेटन आहे तो 2 पार्टमध्ये बनतो, वरचा वेगळा, खालचा वेगळा. सो त्याला जोडतात नंतर. सो वी कॅन हॅव दी कॅव्हिटी. सो दिस इज
you can see the typical diagram of the skeleton pattern. Then there is sweep pattern. स्वीप, आता नावच त्याचं स्वीप आहे, म्हणजे गोल फिरणारा. गोल स्वीप म्हणजे गोल आपण त्याला फिरवलं तर एक जी मोल्ड कॅव्हिटी आहे ती जर आपल्याला सर्क्युलर असेल, गोल असेल, तर त्या केसमध्ये पूर्ण गोल स्पेरिकल आपल्याला बनवायची गरज नाही. जर आपण एकच प्लेट अशी फिरवली, जसं एक्झाम्पल देतो मी की ट्रँगल असेल, राईट अँगल ट्रँगल, त्याची ॲडजस्टंट एज फिक्स करून जर आपण तो फिरवला तर आपल्याला कोन मिळू शकतो. एखादा रेक्टँगल असेल, रेक्टँग्युलर प्लेट असेल, ती जर आपण याची एक एज फिक्स करून त्याच्या भोवती जर फिरवली तर आपल्याला पूर्ण सिलेंडर मिळू शकतो, आहे की नाही. सो सच स्वीप पॅटर्न्स आर यूज्ड टू गेट दी large circular mold. So here it is shown sweep pattern. So sweep patterns are used for forming large circular molds of symmetric kind, जी चारही बाजूनी सारखी आहे अशी सिमेट्रिक, बाय रिव्हॉल्विंग ए स्वीप अटॅच टू ए स्पिंडल. हा स्पिंडल आहे, इथं हा स्वीप अटॅच केलेला आहे, पायवट केलेला आहे, आणि हा स्वीप याच्याभोवती गोल फिरवला तर आपोआप ही अशी सर्क्युलर कॅव्हिटी इथं तयार होऊ शकते. सो दिस इज व्हॉट इज स्वीप पॅटर्न. The pivot end is attached to the stack of metal in the center of the mold. So here the post is there around which the sweep is rotated, and automatically we will get a circular cavity here. So this is the typical example of sweep pattern. It is usually used for the circular castings, circular shape castings. देन देर इज लूज पीस पॅटर्न. आता लूज पीस म्हणजे जसं आता एखादा पॅटर्न आहे आणि जो कॅव्हिटी तुम्हाला पाहिजे ती कॉम्प्लिकेटेड आहे, आतमध्ये कुठेतरी होल आहे, आतमध्ये कुठेतरी एखादा प्रोजेक्शन आहे, तर त्या केसमध्ये जो पॅटर्न आहे तो रॅमिंग केल्यानंतर, म्हणजे सँड रॅमिंग केल्यानंतर तुम्हाला रिमूव्ह करणं कठीण जाईल. तर त्या केसमध्ये लूज पीसेस, जसं कोर आहे, आता इथे पहा तुम्ही, इथे डायग्राममध्ये दाखवलेले आहे की ही सँड आहे, आजूबाजूला जी चौकोन दिसतो आहे त्याच्यामध्ये ही सँड रॅम केलेली आहे आणि हा पॅटर्न याच्यात रॅम केलेला आहे, पॅटर्न टाकलेला आहे. आता या पॅटर्नच्या बाजूला इकडे कॅव्हिटी पाहिजे आहे, तुम्हाला छिद्र पाहिजे आहे, इथे दाखवलेलं आहे. तर ते तुम्ही पॅटर्नला देऊ शकत नाही प्रोजेक्शन. ते पॅटर्नला दिलं तर हा पॅटर्न याच्यातून काढणं कठीण होऊन जाईल या कॅव्हिटीमधून. तर म्हणून इथे आपण काय केलं, लूज पीसेस टाकले दोन्ही बाजूला, म्हणजे रॅम्प हा जो पॅटर्न आहे हा काढताना त्रास होणार नाही. सो याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की हा जो लूज पीस आहे, इथे कॅव्हिटी तयार झाली, हा पॅटर्न बाहेर काढला, इथं कॅव्हिटी तयार झाली, हे लूज पीसेस आहे, नंतर रिमूव्ह केले जाते. सो द लूज पीस पॅटर्न इज यूज्ड व्हेन द पॅटर्न इज डिफिकल्ट टू विड्रॉन फ्रॉम द मोल्ड. मोल्डमधून तो बाहेर काढणं जेव्हा कठीण होतं, कॉम्प्लिकेटेड शेप आहे, इंट्रिकेट शेप आहे, तर लूज पीसेस आर प्रोव्हाइडेड. लूज म्हणजे त्याचा पॅटर्नशी काही संबंध नसतो, ते लूज पीस तिथं ठेवून द्यायचं, म्हणजे तिथे ठेवलं तर कोअर किंवा ते लूज पीस, तर त्या जागेवर मोल्टन मेटल जाणार नाही, आपोआप कॅव्हिटी तयार होईल. आणि आफ्टर सॉलिडिफिकेशन वी रिमूव्ह दी पॅटर्न अँड देन वी रिमूव्ह दी लूज पीसेस. सो लूज पीसेस आर प्रोव्हाइडेड ऑन दी पॅटर्न, दे आर दी पार्ट ऑफ दी पॅटर्न. त्याला पॅटर्नचाच तो पार्ट असतो, पण ते लूज असतं, ते काही त्याला जोडलेले नसतं. द मेन पॅटर्न इज रिमूव्ड फर्स्ट, लिव्हिंग दी लूज पीस पॅटर्न्स ऑफ दी पॅटर्न इन दी मोल्ड. त्याला जे लूज पीसेस आहेत ते पॅटर्नमध्येच राहतात, मोल्डमध्येच राहतात. फायनली दी लूज पीस इज विड्रॉन. पॅटर्न काढल्यानंतर ते लूज पीसेस काढतात सेपरेटली, लिव्हिंग दी मोल्ड, इंट्रिकेट मोल्ड. सो दिस इज व्हॉट इज the loose piece patterns. Whenever there is some complicated shape is required inside the mold, तर त्या केसमध्ये आपण त्या पॅटर्नला तसा शेप देऊ शकत नाही, कारण तो पॅटर्न त्याच्यातून काढणं कठीण होईल. जेव्हा आपली रॅमिंग झाल्यावर ती सँडचा जो कॅव्हिटी आतमध्ये आहे ती डिस्टॉर्ट होऊन जाईल जर आपण त्याला ओढलं बाहेर. तर ते काढणं सोपं झालं पाहिजे, म्हणून जे आतमधले कॅव्हिटीज आहे किंवा काही प्रोजेक्शन आहेत तर ते वेगवेगळ्या लूज पीसेसने आपण
तयार करतो आणि ते लूज पीसेस कॅन बी रिमूव्ह आफ्टर रिमूव्हल ऑफ द मेन पॅटर्न. सो this is what is loop piece, and the last is scope and drag pattern. There is follow board pattern also. These two patterns we'll see in the next video, scope and drag pattern and the follow board pattern, and then we'll start with the other covers and other things, runners, risers, all that we have to see. So these two patterns, scope and drag, segmental pattern and hollow board pattern, this we'll see in the next video.